नमस्कार मंडळी, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत मुरमुरा चिवडा कसा बनवायचा। मुलं स्कूलमधून जेव्हा येतात किंवा मधल्या वेळेत सुट्टीमध्ये मुलांना टिफिनसाठी द्यायचा असेल तर हा मुरमुरा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। इकडे आहे ना मी जो मुरमुरा आहे तर ते घेतलेले आहेत। छान असं एका चाळणीमध्ये घ्यायचं आणि चाळून घ्यायचं, कारण याच्यामध्ये थोडंसं कचरा वगैरे असतो आणि नसेल स्वच्छ जरी असेल तरीही चाळून घ्यायचं, कारण खाली थोडे का होईना असं पीठ वगैरे पडल्यासारखं दिसतं तर तो कचरा काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा मुरमुरा आणला मी, याच्यामध्ये काही कचरा नव्हता, एकदम थोडासा निघाला, पण तरीही आपण नीट व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यामध्ये काटे वगैरे किंवा असं असतं तर ते राहिलं आहे का नाही त्यासाठी। छान असं मी बघू शकता चाळून घेतलेलं आहे। मला जेवढं लागतं आहे तेवढं मी चाळून घेतलं। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इकडं आहे ना पहिलं मी लसूण घेतल्यात, 2 लसूण आहे ना साधारणतः 15 ते 20 अशा पाकळ्या आहेत तर त्या घेतल्यात आणि छान आता आहे आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत। तुम्ही लसूण आहे ना न सोलून घेता जरी वापरला तरी चालू शकते, तसंच ठेचून हे करायचा। फक्त लसूण आहे ना अर्धवट असा ठेचून घ्यायचा, अख्खा नाही टाकायचा, अर्धवट ठेचायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर जो असतो ना एकदम गार्लिक खूप सुंदर असा येतो। आता इकडं आहे ना तुम्ही लसणाची साल नाही काढली आणि तसंच जरी अर्धवट असा ठेचला ना तरी खूप सुंदर लागतं आणि तसंही छान लागतं। चला आता माझं इकडं झालेलं आहे लसूण ठेचून। आता पुढची प्रोसेस करूया। इकडे मी भरपूर असे शेंगदाणे घेतलेले आहेत, तेल गरम केले कढईमध्ये आणि शेंगदाणे पहिले तळून घेतले। जोपर्यंत त्याची साल वगैरे निघत नाही किंवा असं कुरकुरीत झाल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत आपण हे तळत राहायचं, एकदम मिडियम गॅसवर हे तळत राहायचं। मला थोडी नंतर जाणवलं साल निघते की मी हे शेंगदाणे आहेत तर ते काढून घेतलेले आहेत, कारण चिवड्यामध्ये किंवा कोणत्याही रेसिपीमध्ये पोह्यामध्ये असू द्या कुरकुरीत जेव्हा शेंगदाणे होतात ना तर तेव्हा ते खायला पण खूप सुंदर लागतात। आता हे शेंगदाणे जे आपले तळलेले आहेत तर ते आपण मुरमुरा जे आपण चाळून घेतलेला त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे। चला आता दुसरं आपल्याला तळून घ्यायचं आहे ते म्हणजे कढीपत्ता आहे तर तो छान असा कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, जास्त पण करपवायचा नाही आणि जास्त पण मऊ ठेवायचा नाही। जर तुम्ही कढीपत्ता मऊ ठेवला तर आपला जो मुरमुरा आहे ना तो 2च दिवसात एकदम असा सादळल्यासारखं होतो। त्यासाठी कढीपत्ता आहे तर तो एकदम कडकुरीत करायचा, तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे मुरमुऱ्यामध्ये। इकडे आहे तर ते आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत। इकडे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तर याच्यामध्ये मी मिरच्या आणि लाल मिरची पावडर पण यूज करणार आहे। तुम्ही इथे फक्त मिरचीचा पण बनवू शकता किंवा लाल मिरची पावडरचं पण सेपरेट बनवू शकता, मी दोन्हीही यूज करणार आहे। मिरच्या आहेत त्या चांगल्या तळून घेतल्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत आणि त्या पण मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतल्या। आता काय केलं, तेल आहे ना थोडंसं काढून घेतलं कढईमधलं आणि मला जेवढं हवं तेवढं तेल ठेवलं। आता साधारणतः 5 ते 6 चमचे तेल असेल। लसूण ठेचून घेतला होता तो त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकला आणि चांगला कुरकुरीत असा ब्राऊन होत नाही, कडक होत नाही तोपर्यंत मी तळून घेतला। आता आपण तळलेला जो लसूण आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि शेव आपण मुरमुरा जो आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता नेक्स्ट प्रोसेस आहे सुके मसाले सर्व आपल्याला हे करून घ्यायचे आहेत, फोडणी द्यायची आहे। तेच तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायचं 1 चमचा, जिरं टाकायचं 1 चमचा। आता तुम्ही जिरे अख्खे टाकू शकता याच्यामध्ये किंवा जिरे पावडर पण करून टाकू शकता, काही इश्यू येत नाही। मी मोहरी आणि जिरं टाकलं तेलामध्ये, चवीपुरतं मीठ टाकलं आणि इकडे हळद टाकलेली आहे, 1 अर्धा पाऊण चमचा हळद टाकली। छान आता हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये बाकीचं टाकायचं आहे ते म्हणजे लाल तिखट, मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या। तुम्ही लाल तिखट बेडगी मिरची पण वापरू शकता। इकडे नंतर 2 चमचे मी धने पावडर टाकलेले आहे। आता मसाले सगळे आहेत ते एकत्र करून घ्यायचे। तुम्ही जर हा चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही फक्त लाल तिखटाचा पण बनवू शकता। छान असं आता हे मसाले हलवून घ्यायचे आहे आणि एकदम गॅस आहे तर तो मंद गॅसवर हे सगळे मसाले करून घ्यायचे, नाहीतर करपेल। गॅस घालवून घ्यायचा आणि लगेच आपलं मुरमुरं जे आहे आणि जे सगळे जिन्नस काढले त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। छान अशी आपली फोडणी त्याला बसते। आता छान असं सगळं मसाल्याला वगैरे ते आहे ना लागलं पाहिजे आणि मिक्स करून घ्यायचं। आता इकडे मला भांडं कमी पडत होतं त्यामुळे मी काय केलं ते परातीमध्ये चेंज करून घेतलं। परातीमध्ये सगळं ओतून घेतलं आणि छान आता मिक्स करून घेणार आहे हाताने। तर हा असाही तुम्ही भडंग म्हणून चिवडा म्हणून खाऊ शकता, एकदम कुरकुरीत असाही राहतो, काही इश्यू येत नाही। पण आता आहे ना आपल्याला हे जर शेवटपर्यंत कुरकुरीत ठेवायचं असेल
तर आपण काय करायचं, हे आता परत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणून मी काय केलं, कढई आहे ना, जे आपण कढई मसाला भाजले तळले त्याच्यामध्येच आपल्याला हे मुरमुरा आहे तर तो हे करून घ्यायचा. आता ही कढई माझ्याकडं एकच आहे, एवढी कढई 2 आहेत पण सगळ्यात छोट्या आहेत, त्यामुळे मी कढईमध्येच 2 भागामध्ये मी आता हे गरम करून घेणार आहे. एकदम मंद गॅसवर आपल्याला हे कडक करून नुसतं गरम करून घ्यायचं. असं ही प्रोसेस तुम्ही स्किप करू नका, कारण असं हे केलं ना तर शेवटपर्यंत आपल्याला मुरमुरा चिवडा आहे ना एकदम कुरकुरीत असा होतो आणि राहतो. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्ही एकत्रही हे गरम करून घेऊ शकता. चला दोन्ही वेळेस पण मी हे छान असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि एकदम कुरकुरीत पहिल्यापेक्षाही खूप असं कुरकुरीत झालेलं आहे. छान असं आपलं आता मुरमुरा चिवडा चांगला गरम करून झालेला आहे. आता इकडे याच्यामध्ये शेवट मेन टाकायचं आहे ते म्हणजे ही गार्लिक मिक्सचरवाली शेव. तर हे शेव आहे तर ती लसूणी शेव आहे, खूप सुंदर लागते. ह्या शेवमध्ये काय काय आहे, बुंदी आहे, कडक बुंदी, शेव आहे ज्याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर असतो आणि शेंगदाणे आहेत, लसूण असतो ओबडधोबड असा केलेला आणि ही शेव याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची आहे. तुम्ही असंही भडंग खाऊ शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन आपण मुरमुरा शेव चिवडा त्याच्यामध्ये शेव जर गार्लिकची टाकली ना, खरंच खायला खूपच सुंदर लागते आणि सहजही तुम्हाला बाजारामध्ये शेव मिळते. तुम्ही घरीही करून याच्यामध्ये टाकू शकता, पण एवढा जर वेळ नसेल आपल्याकडे तर तुम्ही विकतही आणून याच्यामध्ये टाका. मी पण तसंच केलेलं आहे. छान असं याच्यामध्ये आवश्यकतेनुसार टाकून घेतलं आणि मिक्स करून. लहान मुलांसाठी टिफिनला देण्यासाठी मधल्या सुट्टीमध्ये खूप छान अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. मुलंही खाऊ शकतात आणि आपण पण भूक लागली तरी खाऊ शकतो. तर चला ही रेसिपी झटपटाची तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. बाय.